इस समय देश में जहां भी हैं वहीं रहे। अभी के हालात को देखते हुए देश में ये लॉकडाउन 21 दिन का होगा, 3 सप्ताह का होगा। और जब मैंने पिछली बार आपसे बात की थी तब मैंने आपसे कहा था कि मैं आपसे कुछ सप्ताह मांगने के लिए आया। आने वाले 21 दिन हर नागरिक के लिए, हर परिवार के लिए बहुत ही महत्वपूर्ण। शिट यार, अजून किती दिवस असंच घरात बसून राहावं लागणार आहे काय माहित. पण हाच पर्याय योग्य आहे. हो का? हो. 21 दिन का समय बहुत अहम है। अगर ये 21 दिन नहीं संभले तो देश और आपका परिवार 21 कधी वाटलं नव्हतं ना हे असं काहीतरी घडेल. दिन नहीं संभले तो कई परिवार हमेशा हमेशा के लिए तबाह हो जाएंगे। पण नशीब आता तरी आपण एकत्र आहोत. एक प्रधानमंत्री के तौर पर म्हणजे आपके परिवार के सदस्य के नाते काही आठवलं का? हाँ अन्या बोल. आज खुश तो बहुत होंगे तुम. काय झालंय तुला? आपसे मोहब्बत और क्या. काय करतोस? काही नाही, आत्ताच फ्री झालो. म्हणजे लेक्चरला बसलेलो. अन तू काय बोलतोस मला काहीच नाही कळत आहे. अगं या नातेवाईकांचे लेक्चर्स ऐकून ऐकून इतका बोर झालोय ना मी. काय तर आता तू मोठं पाऊल उचलणार आहेस, जरा सांभाळून उचल. आता तू एकटा नसणार आहे, तुझ्याबरोबर अनेक नाती जोडली जाणार आहेत. हे असं सगळं बोलत होते. तुला काय झालं हसायला? काही नाही. ते पण बिचारे काय करणार ना, ते अजून तुला लहान बाळच समजतात. तसं नाहीये मीरा. त्यांना फक्त इतकंच वाटतं मी फ्युचरमध्ये सगळं व्यवस्थित सांभाळावं म्हणून. अच्छा, मग सांभाळशील ना सर्व व्यवस्थित? का? तुला शंका आहे का माझ्यावर? हो. नाही म्हणजे तुला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही म्हणून म्हणाले. प्लीज हा.
प्रत्येक पुरुषाला चहा बनवता आला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय? अरे पण साधा चहा. आता तुलाही माझी परीक्षा घ्यायची आहे. अनया रिलॅक्स, आय एम किडिंग. तू काय करतेस? काही नाही. जसं काही दिवसांनी मी तुझ्याकडे येणार आहे तसंच माझ्यासोबत मी अजून कोणाला तरी घेऊन येणार आहे. कोण? इट्स माय लाईफ्स मोस्ट प्रिशियस थिंग. ओ, प्रिशियस. मोर प्रिशियस दॅन मी? आय डोंट नो, पण ही मिनी माऊस तरी नक्कीच. मिनी माऊस? बाबांनी लहानपणी वाढदिवसाला गिफ्ट दिलेलं. एक खेळणं असलं तरी माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे? अनया, कधी कधी निर्जीव गोष्टी आपल्याला असं काही देऊन जातात की तेव्हा माणसं सुद्धा उपयोगाला येत नाही. बाबा गेले पण बाबांची आठवण मात्र कायम सोबत राहिली. भूतकाळ कसाही असला ना किंवा वर्तमानात किती अडचणी आल्या तरी सतत हसत कसं राहायचं हे हिने मला शिकवलं. फायनली आपण एकत्र येणार आहोत. बाय द वे मिस्टर अनिश, तू तुझ्या लग्नात तुझ्या बायकोला काय गिफ्ट देणार आहेस? माझी बायको जे मागेल ते. बघ हा, तू मागून तर बघ. आयुष्यभर तू माझी साथ सोडणार नाहीस हे प्रॉमिस हवंय मला. अखियों को रहने दे, अखियों के आसपास, अखियों को रहने. आय प्रॉमिस यू मीरा, अखियों मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. पास, दूर से दिल की बुझती रहे प्यास, अखियों को I love you. रहने दे. हॅलो, हॅलो, हॅलो अनया, अनया कुठे गेलास? हॅलो. रूपांतर ऑरेंज अलर्ट मध्ये करण्यात आलं. मात्र आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगर या 2 जिल्ह्यांना पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान रत्नागिरी, चंद्रपूर आणि पुणे त्यासोबतच साताऱ्यातील घाट रस्त्यांसाठी कालचा हॅलो, आवाज येतोय का? मुंबईमध्ये उद्या सकाळपर्यंत हो, रेड मीरा. अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जातंय. मुंबई उपनगर त्यासोबत रस्त्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. काल संध्याकाळी मुंबई आणि उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा असाच रेड अलर्ट दिला जाईल. उद्या लग्न होणार म्हणून किती खुश होतो ना आपण.
म्हणजे ती बातमी ऐकूनही फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलं आपण. म्हणजे बघ ना, त्या परिस्थितीतही आपण किती आनंदी होतो. अगदी या मिनी माऊस सारखे. यालाच तर प्रेम म्हणतात. कह दे मुझसे दिल में क्या है, ऐसा भी क्या गुरूर, तुझको भी तो हो रहा है थोड़ा असर जरूर. ओ ये खामोशी जीने ना दे, कोई तो बात हो. इथे खाली खाली ठीक आहे ठीक आहे कधी या म्हणजे आली मी आता येणार ना ही साडी घालून बसून काही नाही. भारी करतोय. रोलिंग शेंबडी आटते. तू काय करतेस? काही नाही. काही नाही. जसं मी उद्या लग्न होणार म्हणून किती खुश होतो ना आपण. कट कट डायलॉग नाही घेणार पुढचा वाढ बघतोय. ठीक आहे बसून घेतलं असतं तरी चाललं असतं. अरे यार